एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा आपला व्हिडिओ हा सुरू होणार आहे आपल्या स्पेशल गेस्टपासून। आणि हे गेस्ट आल्याच मी यांना कामाला लावलेलं आहे, कारण हिच्या हातची डाळ माझ्या हस्बंडला खूप आवडते। तर आजची दरी सकाळची डाळ आहे ना, ती हीच फोडणी टाकणार होती आणि हिच्या हाताला खरंच खूप टेस्ट आहे। आणि या अगोदरसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हिला नक्की पाहिलं असेल। आणि आता मामा आला आहे, म्हणजे मामासोबत मस्ती तर चालू असणारच। आता इथं आहे ना, माझा सोफा आहे ना, आता सध्या बेड झाला होता आणि याच्यावर यांची कंटिन्यूस अशी मस्ती चालू होती दोघांची। आणि इथं आहेत ना, माझ्या हस्बंडचे फ्रेंड आहेत, ते सकाळपासून त्यांच्या एक्झामचा फॉर्म भरला होता आणि ती एक्झामसाठी आहे ना, त्यांनी फोटो अपलोड करत होते आणि ती फोटो कंटिन्यू रिजेक्ट होत होती। आता काय माहीत असं का होत होतं। मस्त अशी आपण त्या दिवशी मी जे रेसिपी शेअर केली होती ना चिकन पुलावची, तर ती बनवणार आहोत। आणि त्यासाठी आहे ना सगळी प्रिपरेशन झालेली आहे। आता आज अचानकच असं हे पुलाव बनवण्याचा प्लॅन का झाला, तर आता न्यू इयर आहे उद्या आणि न्यू इयरला आहे ना एकादशी येणार आहे आणि त्याच्यामुळं नॉनव्हेज जमणार नाही आहे। तर आज नॉनव्हेज बनवून खाऊ आणि उद्याच्या दिवशी आपलं जे घासपूस होईल पनीर वगैरे ते बनवून खायचा आमचा प्लॅन आहे। तर बघू आता कुठपर्यंत मीन्स ऑप्शन नाही आहे आमच्याकडे, कारण एकादशीला आम्ही उपवास पकडत नाही, पण एकादशी आमच्याकडे असतात आणि पाळतो आणि मोठी एकादशी आहे। तर असं पुलावसाठी आहे ना छान 1 किलो चिकन आणून घेतलेलं आहे। 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो तांदूळ, बासमती तांदूळ असं छान बनवून घेणार आहोत। आणि तिथं सगळी तयारी झालेली आहे। माझं तेल न तपत आहे, इथं हिरवी मिरच्या वगैरे सगळं, आणि बघा इथं खडे मसाले हे सगळं आहे ना आपण काढून घेतलेलं आहे। आता फक्त अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आणि कांदे फ्राय करून घ्यायचे। खूप सिंपल पद्धतीने मी पुलाव बनवते, पण खूपच टेस्टी लागते आणि एकदम मस्त आणि इझी रेसिपी आहे। याआधी कांदे आहेत, छान कांदे आहे ना गोल्डन ब्राऊन करून घेऊयात, म्हणजे कांद्याने पुलावला खूप छान टेस्ट येते। जोपर्यंत कांदे गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत पुढचीच प्रोसेस स्टार्ट करायची नाही आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे मी पातेला मोठं यूज केलेलं आहे। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा खूप झटपट बनते, तुम्ही ते पण ट्राय करू शकता। आता आपल्याला काही दम वगैरे द्यायचा नाही आहे, पण मोठं पातेलं असेल ना तर तांदूळ पण सुट्टे छान होतात। कांदा आणि आपले सगळे जे खडे मसाले असतात ना ते ॲड करून घेतलेले आहे। आणि इथं आपलं चिकन पण मॅरिनेशनला ठेवलेलं आहे। आणि इथं हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट त्या वेळेला वाटून घ्या, कारण पुलाव किंवा बिर्याणीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ना ती फ्रेशच छान लागते आणि खूप छान टेस्ट येते। तर असं आमचा आजचा पूर्ण चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे। चिकन बिर्याणी नाही, तर असा आमचा पूर्ण चिकन पुलावचा प्लॅन आहे। तर खूप सोपी रेसिपी आहे, पण टेस्टला खूप भन्नाट लागते। नक्की एखादी वेळेस ट्राय करा। ओके, आता काहीही बनवणं काही सोपं नाही आहे। आता एवढे सगळे भांडे पडलेले आहेत ते लावायचे आहेत आणि परत दुसरे भांडे पडलेले आहेत ते घासायचे आहेत। तर त्याबरोबर तोपर्यंत तिकडं कांदा छान फ्राय होतो, तोपर्यंत तिकडं आपण भांडे वगैरे लावून घेऊ। आपली सगळी प्रिपरेशन झालेली आहे पुलाव बनवण्याची, आणि पुलाव खूप इझी रेसिपी आहे, पण आमच्या घरात आता सगळ्यांना सध्या खूप आवडायला लागलेली आहे। तर पहिली वेळेस जेव्हा बनवली ना तर सगळ्यांना आवडली, तर आता नेक्स्ट अटेम्प्ट करायला काही हरकत नाही। पण यावेळेस मागच्या वेळेस मी फक्त 2 वाटींची केली होती, तर आपण यावेळेस बनवणार आहोत 1 किलोची। तर पाहू आता कशी होते काय नाही रेसिपी, आणि टेस्ट कशी झाली तुमच्याबरोबर नक्की शेअर करते।
पुलावचा वास छान यायला की नाही खरं सांगा? खूप मस्त आहे. याच्या आधीची पुलाव कसा झाला होता खूप भारी. टेस्टला? एक नंबर. मग आम्ही आज ना थोडा मोठा अटेम्प्ट करणार आहोत. आम्ही 1 किलोचं ट्राय करणार आहोत. आता बघू कसं होते. हो, कसं आहे, भरोसा आहे का माझ्यावर? हो, आहे नक्की. छान बनवायला सर. हो. हे छान असं आपलं पुलावसाठीचं आहे ना पूर्ण चिकन रेडी झालेलं आहे. आणि इथं आपण एक 10 ते 15 मिनिट ना तांदूळ असे भिजवत घातले होते. बासमती तांदूळ आहेत हे. तर याच्यामध्ये आता हे सोडून घेऊ आणि या राईसलाच त्याच्यामध्ये आहे ना थोडा वेळ शिजून राहू देऊ आणि 10% शिजून ठेवायचं आणि मग पाणी ॲड करायचं आणि ते पण गरम पाणी ॲड करायचं आणि मग मीठ वगैरे बघून मग झाला आपला पुलाव. छान असा सुट्टा सुट्टा पुलाव रेडी होतो. आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे पुलाव सुट्टा सुट्टा छान होतो, नाही तर मग मोकळा होत नाही. चला आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करू. एक 20% चिकन छान असं बॉईल झालेलं आहे म्हणजे शिजल्या गेलेलं आहे. 20% शिजवायचं कारण राईससोबत पण अजून 80% शिजवायला लागतं आपल्याला, म्हणून इतकं शिजवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता तांदूळ ॲड करायचे. तर मस्त याच्यामध्ये तांदूळ सोडलेले आहे. त्याला थोडा वेळ नाही 10 मिनिट तरी असं शिजू द्यायचं आणि मग गरम पाणी ॲड करायचं. भरपूर टाकले की रे पहिले हे करताना मायग्रेट करताना. पुलाव खरंच खूप छान झाला होता आणि सगळ्यांना खूप आवडला पण. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.